जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी यांनी नंदुरबार शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात होणारे कबरीचे बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ काढणे तसेच उघड्यावरचे मासविक्री बंद होण्याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना आपल्या पदाधिकाऱ्यांसह निवेदन दिले। नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रामुख्याने नुसार नंदुरबार येथील अतिशय गजबजलेल्या मच्छी मार्केट परिसरात मुस्लिम व्यावसायिक यांनी अप्रामाणिकरित्या, अवैध, बेकायदेशीर, मनमानी पद्धतीने हेतुपुरस्पररित्या जनसामान्य नागरिकांना त्रास होईल या हेतूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करीत आहेत। सदर परिसरच्या रस्त्यावर वाहतूक होत असते, तसेच नागरिक देखील पायी वावरत असतात। या ठिकाणी मुस्लिम व्यावसायिकांनी बेकायदेशीररित्या केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत असून सार्वजनिक उपद्रव निर्माण होत आहे। माळीवाडा परिसरातून वावरणारे नागरिक यांना न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, भूम्यभिलेख कार्यालय, आरटीओ ऑफिस, सामाजिक न्याय भवन, प्रकल्प ऑफिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी ठिकाणी जाण्यासाठी मच्छी मार्केट परिसरातून जावे लागते। त्यादरम्यान अतिक्रमणाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होत असतो। तसेच नंदुरबार शहरातील मच्छी मार्केट लगत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय होते व या आजही कार्यालयातील कर्मचाऱ्यासाठी निवासस्थान आहेत। मात्र या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक अतिक्रमण करीत आहेत। या ठिकाणी एक कबर देखील बांधण्यात आली आहे। या कबरीला धार्मिक स्वरूप देऊन तिचे संपातर मशिदीमध्ये करण्याचे काही लोकांचा मानस आहे। सदर कबरीचे रूपांतर मशिदीत झाल्यानंतर मुस्लिम लोकांचे धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल। या भागात हिंदू परिसर देखील सर्व बाजूंनी व्यापलेला आहे। त्यामुळे भविष्यात दोन धर्मात तेढ निर्माण होऊन नंदुरबार शहरात धार्मिक दंगल होण्याची शक्यता आहे। करिता या परिसरात दिवसेंदिवस मुस्लिम लोकांचे अतिक्रमण वाढत आहे। त्यामुळे सदरील कबर तात्काळ काढून टाकण्यात यावी व सार्वजनिक बांधकाम विभागाचा जुना परिसर पोलीस बांधवांना निवासाकरिता विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय नंदुरबार शहरात ठिकठिकाणी उघड्यावर मांस विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे। उघड्यावरची मांस विक्री तात्काळ बंद करावी अशी देखील मागणी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस राजेंद्र सोनार, भीमसिंग राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष प्रेमराज पाटील, कायदा आघाडी अध्यक्ष ॲडव्होकेट महेश माळी, युवराज राजपूत, जयेश चौधरी, प्रवीण मराठे, विजय नाईक, प्रशांत चौधरी, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष दिनेश पाठक, विशाल श्रीखंडे, कैलास भावसार, हेमंत कदम, घनश्याम चौधरी, प्रमोद चौधरी, दिनेश वळवी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। असं की नंदुरबार शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवार आणि जुन्या इमारतीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम लोकांचं अतिक्रमण होत आहे। त्या ठिकाणी एक थडगं उभारण्यात आलेला आहे आणि काल परत्वे या थडग्याचं रूपांतर आता मशिदीमध्ये करण्याचा त्यांचा नापाक इरादा या ठिकाणी आहे। आणि म्हणून या संदर्भातलं एक निवेदन दुसरं, नंदुरबार शहरामध्ये उघड्यावर मोठ्या प्रमाणामध्ये मांस विक्री होत आहे। त्यामुळे जे विविध धर्माचे समाजाचे लोक आहेत त्यांना या उघड्यावर मांस विक्रीच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो। एका प्रकारे हे सर्वार्थानं चुकीचं आहे। तिसरा मुद्दा आहे की नंदुरबार शहरातलं मच्छी मार्केट जे आहे, या मच्छी मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये उघड्यावर त्या ठिकाणी मांस विक्री होते, माशांची विक्री होते। आणि जो काही माळीवाडा परिसर आहे तिकडचे नागरिक नंदुरबार शहरात विविध शासकीय कार्यालयामध्ये येतात जातात, त्यांना देखील या उघड्यावर मच्छी असेल किंवा मांस विक्रीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो। प्रसंगी भानगडी होतात आणि दंगली होण्याची या ठिकाणी शक्यता असते। मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे नंदुरबार शहरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बिल्डिंगमध्ये, जुन्या बिल्डिंगमध्ये जी मच्छी मार्केट लगत आहे त्या ठिकाणी एक थडगा उभारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मशीद निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि भविष्यामध्ये ही मशीद उभी राहिली तर बहुल बाजूला शेजारी असलेला, आजूबाजू असलेला जो काही हिंदू वस्ती आहे त्याला देखील याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास होईल आणि धार्मिक तेढ निर्माण होईल आणि भविष्यामध्ये मोठी दंगल या ठिकाणी होऊ शकते। म्हणून बेकायदेशीर मशिदी निर्माण असेल, बेकायदेशीर मांस विक्री असेल
आणि बेकायदेशीर मच्छी विक्री आणि त्यातून होणारा संभाव्य धोका लक्षात घेता मी आज भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. माननीय जिल्हाधिकारी महोदया मिताली ताई शेट्टी यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि आम्हाला आश्वासित केलेलं आहे की या संदर्भात निश्चित आम्ही कठोर कारवाई करू. आम्ही प्रशासनाला विनंती करतो की नंदुरबारच्या भल्यासाठी, नंदुरबारच्या शांततेसाठी अशा प्रकारच्या बेकायदेशीर निर्माणाला, बेकायदेशीर या ठिकाणी मांस विक्रीला पायबंद घातला गेला पाहिजे. अन्यथा प्रखर या ठिकाणी विरोध केला जाईल. वेळप्रसंगी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा निदर्शनास आणून देण्यात येईल हे देखील या निमित्तानं आम्ही सांगतो.